नवघर टीमला त्या ठिकाणी विनंती आहे, आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. चांगली लढत, बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. यातून जिंकणारा संघ मात्र जासई 40+ या संघासोबत तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद जयेश भोसले सर, चांगलं कॉन्ट्रीब्युशन 2 रात्रीमध्ये ज्यांचं या स्पर्धेला लाभलं. नामांकित समालोचक त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तर डावाला सुरुवात झाली. सामना 4 षटकांचा आहे आणि टॉस जिंकत असताना किरण पाटील जो संघनायक आहे त्याने मात्र पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅट फर्स्ट त्यांनी सांगितलं टॉस जिंकल्यानंतर. आणि नवघर टीमला मात्र फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये स्वतः दिनेश बंडा त्या ठिकाणी येथील कॅप्टन आणि समोर आयलेश त्यांच्या बरोबरीने प्रदीप खारकर. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी ज्यांनी साकारली आणि जो खेळाडू सामनावीर राहिला प्रदीप उर्फ पॅडी नॉ स्ट्रायकिंग एंडवरती. चला वेळेचं बंधन आहे, बरोबर 20 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला समाप्त करावं लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक, बरोबर लॉंग ऑफ लेग फिल्डर लावलाय. आपण आज स्पर्धा एन्जॉय केली. कोण बोलेल 40+ स्पर्धा आहे, किती चांगला क्रिकेट जसं रेग्युलर खेळतात ना तसं हा क्रिकेट 40+ मास्टर खेळाडूने आपल्याला दाखवलं. म्हणजे कुठेही वाचतं नाही की थोडासा बोरिंग होतो किंवा काय होतो, कारण 40+ क्रिकेट संघ देखील दमदार कामगिरी करतो. मित्रांनो, आजच्या रात्रीमध्ये असं वाटलं नाही की 40+च्या मॅचेस आहेत, रेग्युलरच सामने चालू. इतका चांगला खेळ मात्र प्रत्येक संघाने केला, त्याबद्दल नक्कीच या 40+च्या खेळाडूंचा आपण आभार व्यक्त करूया. त्यांनी मात्र चांगलं एंटरटेन केलं आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना. मंचावरती आलेल्या मान्यवरांना मात्र त्यांनी मात्र मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि जबरदस्त लढती पाहायला मिळाल्या. जयप्रकाश साहेब आता इकडून तिकडे त्यांनाही फिरावं लागेल. बघा किशोर मांडवे साहेब मित्रांनो, ज्यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. छोटा तीर गावकर है गंभीर. पहिली सिंगल आली आणि या पहिल्या सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालं उलवे 40+चं. फुल लेन बॉल बॅक टू द बॉलर आणि इथे आपण पाहता दिनेश बंडा. चांगले खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्यांच्या अवतीभोवती राहिलं का आपण पाहिला खरं तर सोनारीचा पप्पू, किशोर, दिनेश दादा बंडा असेल, हे सर्व एका खरं तर लेनचे खेळाडू. ऑन साइडला कॅच इट कॉल आणि झेल सोडलाय. तोही प्रदीपचा संधी निर्माण झाली. आयलेशला कदाचित परतावं लागेल आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. रन आउट. वाटतं हा झेल सुटला तेव्हा 1 नाही तर 2 रन व्हायला हवा होत्या, परंतु पॅडीने थोडा संयम दाखवला. त्यांना वाटलं कदाचित झेल होईल, ते बघत पाहत बसले आणि त्यानंतर आयलेश सुसाट सुटला होता आणि त्यानंतर पॅडीचा नकार आपण पाहिला. आणि रोशन, हेच तर आपल्या ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे की आपण जेव्हा झेल उडतो कशावरून तो समोरचा झेल घेईल त्याच्यामुळे आपण धावत राहा. कदाचित झेल सुटला तरी धावा मिळू शकतात, कारण आपले खेळाडू हवेमध्ये बॉल उडला की झेल पकडलेल्या आशेमध्ये राहतात. पहिला रन कंप्लीट करायला हवा. कधी झेल उडाला की पहिला रन कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे सेकंड रनला आपण रेडी राहू शकता. आणि सुरुवातीलाच पाहत बसले आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी झेल देखील सुटला आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आयलेश. मैदानाच्या आतमध्ये चालला किरण पाटील केपी. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी आपण पाहिली होती आयलेश आणि प्रदीप खारकर या 2 खेळाडूंमध्ये, परंतु आता आयलेश बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चालला किरण पाटील. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू, ज्यामध्ये मी आवाज उल्लेख केला आयलेशचा, प्रदीप खारकर आणि किरण पाटील, हे तिघेही अतिशय आक्रमक आहे. म्हणजे एक जरी थांबला विकेटवरती अधिक काळ तरी धावा येताना पाहायला मिळतील. एवढी क्षमता आणि एवढी आक्रमकता या खेळाडूंमध्ये आहे आणि या खेळाडूंना थांबावं लागेल. आमचे मांडवे साहेब या मंचावरती सामन्यांचा आनंद घेत असताना आमचे सर्व मान्यवर त्यांना आपण पाहत आहे बसून ही स्पर्धा यशस्वी पार कशी पाडली जाईल यासाठी प्रचंड मेहनत त्यांची. पुन्हा एकदा यॉर्कर, सन्मान दिला बॉलला दिनेश बंडा. मग अशी जयेश भोसले सर म्हणाले त्यांनी आता आपलं वय कमी केलंय. फिटनेस ही काळाची गरज आहे आणि आम्ही मगाशी देखील सांगितलं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागतील, त्याग करावा लागेल. सर्वात अगोदर जंक फूड, त्याचबरोबरने खरं तर आपण पाहिला बऱ्याचशा गोष्टी आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चालला, त्या ठिकाणी मिड विकेटला वाडी स्टॉंगरला फिल्डर आहे त्यांच्यापासून दूर एका टप्प्यावरती पहिला चौकार इनिंग मधला येतोय प्रदीप खारकरांच्या बॅटमधून.
पहिला चौकार आपण त्या ठिकाणी पाहिला. फलंदाज खरं तर पॅडी यांच्या बॅटमधून रॉकस्टार प्रवीण गायकर. थोडा चेहरा आज त्यांचा चमकलाय. चेहऱ्यावर खरं तर 4 चांद त्यांच्या पाहायला मिळतील. प्रचंड प्रफुल्लित. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा आहे. तोच फिल्डर ज्याने झेल सोडला होता, परंतु इथे मात्र चुकी नाहीये. यावेळेला झेल कॅरी करत असताना दुसरा धक्का दिलाय. झेल त्या ठिकाणी टिपला गेला प्रदीप कारकरचा. पॅडीचा दुसरा धक्का बसो उलवे 40+ 5 या धावसंख्येवरती. मालीचं षटक राहिलं. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि 2 खेळाडू बाद केलेले आहेत. त्या ठिकाणी दिनेश बंडा यांनी आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. त्या मैदानाकडे चाललेले आहेत. त्या ठिकाणी योगेश पाटील, योगेश म्हात्रे, क्षमाचा योगेश म्हात्रे खरं तर मैदानामध्ये चालले आहेत. वाकडीच्या मैदानावरती त्यांची इनिंग आम्ही पाहिली होती. खरं तर 40+ क्रिकेटसाठी दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं होतं. आता योगेश म्हात्रे मैदानामध्ये चाललेले आहेत. 4थ्या क्रमांकावरती टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले आहेत. आदरणीय मान्यवर आपण पाहता या स्पर्धेचे आमचे शिल्पकार खरं तर शैलेश ठाकूर साहेबांना सध्या स्क्रीनवरती आपण पाहता. आणि आमचा संपूर्ण कॉम्बॉक्स देखील अगदी तुम्हाला मागे पाहायला मिळेल, ज्यामध्ये आमचे मित्र समालोचक प्रवीण गायकर यांचा आवाज ऐकला, त्याचबरोबर जयेश भोसले यांचा आवाज ऐकला. आणि इथे आपण पाहता कांचन पालकर सर असतील आणि आमचे मित्र PTCचे केतन दळवी केडी, त्यांनाही आपण पाहता सामन्यांचा खरं तर भरपूर चांगला अपडेट त्यांनी मात्र दाखवलेला आहे PTCच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. दिनेश बंडा यांचं पहिलं षटक पाहिलं आणि त्यानंतर सेकंड ओव्हरला आलेत मिलिंद बंडा. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, अप्रतिम. ॲक्युरसी, डिरेक्शन, परफेक्शन सर्व गोष्टी या बॉल मध्ये होत्या. आणि सन्मान देण्या व्यतिरिक्त किरण पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तरच नव्हतं. परफेक्ट ब्लॉक हॉल हा बॉल आपण पाहिला. वीरेंद्र सेहवाग नेहमी म्हणायचे आम्ही 2 गोष्टींना सायलेक्ट करतो, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. हा यॉर्कर आपण पाहिला. संजय शेठ यांना आपण पाहता स्क्रीनवरती गोल्डन मॅन या स्पर्धेचे आयोजक. खरं दुसरं पर्व आहे त्यांचं या स्पर्धेचं आणि स्वतः ते पुरस्कर्ते देखील आहेत आणि आयोजक देखील आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत, सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं आयोजन. समोर टाकला ओव्हर फुल टॉस. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला बॉल चाललाय. पहिली धाव वेगात घेतली. आता सेकंडचा कॉल नसेल, कारण ऑलरेडी आपण पहिला खेळाडू आयलेश रन आउटच्या स्वरूपात बाद झाला होता. त्यामुळे आता इथे किरण पाटील जास्तीची रिस्क घेणार नाहीयेत आणि इथे सर्व आमचे सहकारी एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत प्रीत आणि सर्वांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. खरं तर त्यांची मेहनत आहे या स्पर्धेसाठी, कारण मॅन पॉवर फार महत्वाचे आहे. तुमच्याकडे जर का मनी पॉवर असेल परंतु त्याहीपेक्षा मॅन पॉवर महत्वाचे आहे, कारण ही मॅन पॉवर या सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहे. लॉफ करत असताना कवचला फटका 20 मध्ये फसला. झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या असताना 6-3 सद्य परिस्थिती उल्वे 40+ टीमची. तिसरा खेळाडू बाद झाला. डीजे निशांत सध्या स्क्रीनवरती आहेत. याच गावचे आणि उल्वे गावचे जावई देखील आहेत, त्यामुळे त्यांच्या सासूरवाडीचा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद आहे. उत्तम डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आज खरंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. नवीन खेळाडू मैदानाकडे चाले 5व्या क्रमांकावरती संजय ठाकूर, किरण पाटील. खरंतर या सामन्यामध्ये आता की प्लेअर बनावा लागेल. या सामन्याला कलाटी देताना मात्र एक मोठी धावसंख्या त्यांना उभारावी लागेल. चांगली बॅटिंग, चांगली भूमिका इथे साकारावी लागेल. एका पाठोपाठ आपण जर पाहिला त्या ठिकाणी विकेट मिळत आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर नवघर टीमला आणि यावेळेला आपण 6 धावा आणि 3 खेळाडू बाद होताना पाहिले. कुंदन बंडा सध्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहताय. प्रचंड मेहनत, चांगल्या झेल त्यांनी टिपलेल्या आहेत आणि सध्या त्यांना स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. खरं तर आता लाईव्ह टेलिकास्ट टीम त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलं, कारण तुम्हाला जर का सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये टिकायचं असेल तर 100% तुम्हाला हे द्यावं लागेल.
याही वेळेला ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड सेफ शॉट स्ट्रेट शॉट आणि ग्रेट शॉट आक्रमण चढवलं किरण पाटीलचा दबाव कमी करणारा हा फटका होता संजय ठाकूर यांचा 4 धाबा चौकार संजय कांबळे यांच्या बॅटमधून हा चौकार त्या ठिकाणी पाहायला संजयचे जांभळे चला संजय कांबळे करतर यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला हलकीशी कडा घेत असताना बॉल थर्ड मॅनला चालला शॉर्ट थर्ड मॅनला आणि इथे सिंगल मिळाली एंड बदलला किरण पाटील स्ट्रायकिंग एंडला येतील आणि आता डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पोहोचताना पाहताय 10 3 सध्या परिस्थिती पहिले 3 खेळाडू झटपट चलेत 11 धाबा क्षमा असावा 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद 11 धावा धावफलकावरती ऑफिशियल स्कोरर आणि टेक्निकल स्कोरर डेफिनेटली टेक्निकल स्कोरर असल्यामुळे थोडासा उशिरा अपडेट होईल आणि एका बाजूला आमचे ऑफिशियल कंचन पालकर चांगलं योगदान फुल टॉस बॉल आक्रमण फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा बेधडक आणि कडक किरण पाटील यांचा धमाका षटकार 6 धाबा वरती एक्साइटिंग पॉवर जनरेट केल्याने इथे मात्र षटकार पाहायला मिळाला हे प्रेक्षक आहेत मध्यरात्र झाली तरी देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सर्व प्रेक्षक चर्चा सुरू आहे किरण पाटील यांच्या षटकाराबद्दल चर्चा असेल आणि त्यात रोशन सीआयडी साहेब पण आहेत त्यात येस डेफिनेटली सर्वात जास्त नावं तुम्हाला माहिती आहेत त्यांची आणि हे सर्व प्रेक्षक मात्र चर्चा करत असताना आजच्या रात्रीमधला खेळ वाटला नाही कोणाला 40+ आहे इतका चांगला खेळ या मात्र खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला तिसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालाय तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज कुंदन बंडा धैर्य शैलेश ठाकूर सध्या स्क्रीनवरती आज या सामन्यांचा आनंद घेत असताना भविष्यातले स्टार खेळाडू असतील धैर्य तुम्हालाही शुभेच्छा ऑन साइडला फटका आपण पाहता त्या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक आता किरण पाटील यांना कशी मिळेल हा प्रयत्न करावा लागेल संजय यांना कारण त्यांच्यामध्ये ती धमक आहे संजय यांच्या बॅटमध्ये देखील चौकार डेफिनेटली पाहिला परंतु सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा खेळाडू किरण पाटील त्यांचं सेलिब्रेशन आपण नेहमी पाहिलं चर्चेमध्ये राहिले धनुष्यबाण हवेमध्ये ते सोडतात सामना जिंकल्यानंतर तो एक वेगळा त्यांचा जल्लोष आपण पाहिला बऱ्याच स्पर्धेमध्ये परंतु यावेळेला फिल्डिंग पोझिशनची चाचपणी करत असताना शॉट कोणत्या अँगलने खेळायचा किंवा कोणत्या दिशेने एक्झिक्यूट करायचा कोणत्या दिशेने मात्र फटका इम्प्लिमेंट करायचा या गोष्टीची चाचपणी करत असताना किरण पाटील यांना आपण पाहिलं कमबॅक करावा लागेल कुंदन बंडा यांना क्षमा असावी कुंदन बंडा यांना मात्र कमबॅक करावा लागेल समोर टाकला गुडघा टेकत वॉर शॉट अप्रतिम स्लॉग हिट किरण पाटील केपीचा धमाका लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार थैंक यू वेरी मच डीजे रोशन मैच में मौका नहीं मिला था बल्लेबाजी करने का लेकिन इस बार मौका मिला है टॉप ऑर्डर के बल्लेबाज आउट होने के बाद पारी को कैसे संभाला जाता ये दिखाया आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे कमिटी मेंबर स्वराज त्यांचंही मला वाटतं स्पर्धा संपल्यानंतर केस कापण्याचा कार्यक्रम करायचा आहे मित्रांनो त्यांना दमदार योगदान स्वराज खरं तर किरण पाटील ज्या पद्धतीने फटका मारलाय कोण म्हणणार नाही ना 40+ चे खेळाडू आहे काय फटका होता गुडघा टेकत असताना त्या ठिकाणी ऑन साइडला स्लॉग हिट करणं हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं जबरदस्त टायमिंग बघा आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी आयोजक आहेत कर्ली हेअर आणि त्यांना आपण पाहता स्टायलिश आहेत त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहिलं स्वराजला आपण पाहताय तर आजकाल ट्रेंड आहे खरं तर त्यांचाही विशेष कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल प्रवीणनी सांगितलं लवकरच तयारी केस कापण्याची त्यांना वाटायचं बोलतच काय तर खरं तर त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहता 24 धावा धावफलकावरती खेळाडू बाजूला 2.2 चेंडूचा खेळ संपला किरण पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा येतील
याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. किरण पाटील स्ट्रायकिंग एंडला फुल लेंथ यॉर्कर, क्या बात है, अप्रतिम जबरदस्त कमबॅक कुंदन बंडा यांच्या माध्यमातून. बघा आता ट्रॅक बदलला, ओव्हर द विकेट आले आणि त्यानंतर आपण पाहिला अँगल बनत असताना हा बॉल बाहेरच्या दिशेने काढला. परफेक्ट लाईन पकडली कुंदन बंडा याने. फलंदाजाला त्या ठिकाणी रूम क्रिएट करून द्यायची नाही, फलंदाजाला त्याच्या स्लॉट मध्ये बॉल द्यायचा नाही, हाच एक मनसुबा होता या ठिकाणी या मागच्या बॉलवरती. आणि जबरदस्त कमबॅक. कधी कधी तुम्हाला हे करावं लागतं, स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. जसा वेळ पुढे जाईल स्वतःमध्ये बदल घडवणं काळाची गरज आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल ॲज अ बॉलर तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं असतं. आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना यावेळेला आपण पाहता रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं, मृत चेंडू ज्याला म्हणता येईल. कोणत्याही प्रकारच्या हालचाली इथे झालेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा ट्रॅकवरती आले आहेत कुंदन. 24 धावा सध्या स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बैठक. याही वेळेला गुडघा टेकत स्लॉग हिटचा प्रयत्न, प्रॉपर फटका लागलेला नाही, बॅटच्या वरच्या एजला लागला आणि इथे मात्र रनआउटची संधी. थ्रो येईल तद्वर मात्र 2 धावा. पहिल्याच बाउन्स वरती जर का बॉल अटेम्प्ट केला असता, फेकला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं करता त्या ठिकाणी पहिला प्रसंग अवधान फार महत्वाचं असतं फिल्डिंग करत असताना. आणि इथे मात्र संधी मिळाली. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करत असताना किरण पाटील यांनी स्ट्राईक स्वतःकडे घेतली. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. आजच्या रात्रीमध्ये मला वाटतं नरेश दादा कडू जे नावे काढायचे त्यांनी 5 वेळेला 3 धावा घेतल्या. हा रेकॉर्ड आज आम्हाला इथे पाहायला मिळाला. खरं 3 धावा दुर्मिळ झालेल्या टेनिस बॉलमध्ये. षटकार चौकारण डील केला तर इथे देखील आपण पाहिला प्ले अँड मिस. हाफ ट्रॅकर बॉल बाहेर काढला. पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहिला कुंदन बंडा यांच्या माध्यमातून. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता स्लॉग हिट करत असताना आणि त्यानंतर प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन दाखवत असताना आपण पाहता मैदानामध्ये कुंदन बंडा यांना अप्रतिम कमबॅक. व्हेरिएशन बद्दल चर्चा आपण नक्कीच करू. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वन्स अगेन अनादर डॉट बॉल. पुढचा देखील चेंडू निर्धाव. 3 षटकं संपली. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या कुंदनने 9. हा खरं तर आपण पाहता उल्वे संघाचा खेमा ज्यामध्ये स्मशान शांतता सध्याच्या घडला आहे. कारण अहिलेश स्वस्तामध्ये बाद झाला रन आउटच्या स्वरूपात. त्यानंतर पॅडी बाद झाला. तदनंतर आपण पाहिला मैदानामध्ये आलेला खेळाडू खरं तर योगेश देखील बाद झाला 0वरती. आता संजय आणि किरण ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 3 खेळाडू बाद. 26. तुझं जाऊन घ्या, जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज, थोडी घाई करा. 3 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पहिल्या खरं 5 खर्च केल्या होत्या त्या ठिकाणी दिनेश बंडा याने. दुसऱ्या षटकामध्ये मिलिंदने 12 धावा दिल्या. मागच्या षटकामध्ये कुंदन बंडा यांच्या वतीने 9 धावा आल्या. आता 4थं षटक स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय शशिकांत बंडा. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर झाला. नवघर म्हटलं की भाई चषक चर्चेमध्ये असणारं आयोजन. दरवर्षी आपण पाहिला मोठ्या उत्साहात मध्ये स्पर्धेचं आयोजन केलं. तर गतवर्षी मला वाटतं महल उभा केला त्या ठिकाणी शामियाना व्यासपीठ जे होतं कधी भाई चषकाचं दमदार आयोजन त्या ठिकाणी आपण पाहिलं. समोरच्या दिशेने फुल लेंथ बॉल ऑन साइडला खेळले. डीप मधून फिल्डर धावत पुढे आला. दिनेश बंडा स्वतः त्या ठिकाणी होते. झेल सुटलाय. 1 रन या ठिकाणी मिळाली. रोशन उद्या प्रीत आपण सिंगर प्रीत बांद्रेला पाहिलात. मुंबईची बाय तुझा 50चा वाटा. मावराई ताजा ताजा. उद्या प्रीत आपल्याला पाहायला मिळेल. बायकर मॅन आहे मित्रांनो रियाने एंटरप्राइजेस नाबेकाडी क्रिकेट संघाचा. आणि नक्कीच दमदार उद्या त्याचा देखील इनॅक्शन मध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊया त्यांना उद्यासाठी. नक्कीच प्रवीण, प्रीतचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला. जबरदस्त खेळाडू आहे. त्याला देखील शुभेच्छा देऊया उद्याच्या मॅचसाठी. उद्या देखील मोठ्या लढती पाहायला मिळतील. बॉल तयार. शशिकांत बंडा समोर किरण पाटील. खोलात टाकला बॉल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. मोठा फटकाचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील आपण पाहिली लेग बिफोर द विकेट साठी. मला वाटतं टॉस जिंकून बॅटिंग करायला निर्णय घेतला. हा योग्य आहे की अयोग्य आता किरण पाटील यांना सिद्ध करावं लागेल. पुढचे 4 बॉल बाकी आहेत. किमान 2 मोठे फटके आले तर कमीत कमी 40च्या आसपास पोहोचेल बॅटिंग करताना उल्वे 40+ संघ. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस. वन्स अगेन खोलात टाकला बॉल. याही वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधला चॅनल पकडला गोलंदाजाने आणि त्याच दिशेने बॉलिंग करत असताना शशिकांत बंडा यांना आपण पाहता. दिनेश बंडा यांनी दाखवलेला विश्वास आणि विश्वासाला
सार्थ टाळणारी गोलंदाजी पूर्णपणे बॅकफुटला आणि यावेळेला विकेट काढला किरण पाटीलचा. स्लॉग ओव्हर मध्ये धाबा यायला हवा होत्या आणि हिट विकेट झालेला आहे त्या ठिकाणी. किरण पाटील आणखीन एक धक्का बसतोय उल्वे 40+ टीमला. बघा रिप्ले, या बॉलचा पॉपिंगच्या अगदी मागे होते, बॅट फिरली आणि त्यानंतर आपण पाहिला बॅटचा फ्लो स्टम्प्सला गेला आणि हिट विकेट. हताश निराश झालेले किरण पाटील तुम्हाला या पोझिशनला पाहायला मिळाले. खेळाडू बाद किरण पाटील. ममय वाले के लागून नादी काही सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीन दीदी. वाह भाई, क्या बढ़िया संगीत सना थे डीजे निष्ठे, आपका स्वागत करेंगे मन मुराद. रोशन 4 चांद लगाए डीजे मास्टर ने. नक्कीच उत्तम डीजे ऑपरेटिंग आपण निशांतांच्या माध्यमातून पाहिलं आणि जेव्हा समालोचन असं समालोचनाबरोबर खरं तर मनाला ताजंतवानं करणारं संगीत जर का ऐकायला मिळालं डीजेच्या माध्यमातून तर आणखीन खरं तर मजा येते स्पर्धेला. आणि खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी निशांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 बॉल बाकी आहेत आणि आता दबाव पूर्णपणे आता आपण पाहिला उल्वे 40+ टीम वरती. 27 धाव फलकावरती गडी बाद झाले 4. यातून जिंकणारा संघ मात्र पुढे तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. बॉलिंग मार्कमध्ये असणारा खेळाडू खरं तर आपण पाहता त्या ठिकाणी शशिकांत बंडा मूर्तीलान कीर्तिमान कामगिरी त्याने केली या षटकामध्ये. चांगलं योगदान. ओव्हर द स्टम्प्स समोर टाकलाय ओव्हर पिच. लफ करत असताना ऑन साइडला फिल्डर जज करतोय, त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय. स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. बघून गेला सोन्या मात्रे यांचा सोन्यासारखा हा फटका होता आणि सोन्यासारख्या धावा आहेत तर उल्वे 40+ टीम साठी. षटकाराला 33 ला 4. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. पुन्हा एकदा समोर डाऊन दी ग्राउंड फिल्डरला शोधलंय त्या ठिकाणी डीप मध्ये कुंदन बंडा यांच्याकडून मिस्टेक. झेल सुटला. 1 रन इथे मिळाली आणि या एका रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या उल्वे 40+ टीमची धावसंख्या फक्त 34 धाव फलकामध्ये. ज्या उल्वे 40+ ने पारगाव संघाच्या अगेन्स्ट 87 धावा केल्या त्या नाबाद पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहिली. त्या उल्वे 40+ टीमला फक्त 34 वरती रोखलंय या ठिकाणी नवघर 40+ टीमने. अभिनंदन दोन्ही संघांना. आपण देऊया सोबतच्या मॅच साठी. या ऐकूया तो परत सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. तर बघा शैलेश ठाकूर दमदार गोलंदाज. उद्या मात्र तुम्हाला मॅच त्यांची पाहायला मिळेल आणि दमदार परफॉर्मन्स उद्या. सर्व प्रीत तयार झाले त्यांचे सर्व सेनापती. फक्त उद्या सेनापती कसा चालणार रोशन याच्याकडे नजर त्यांच्या असणार. गिरफ्तार की सौदागर बनेंगे या फिर खुद गिरफ्तार होंगे या किसी को गिरफ्तार करेंगे, आने वाला समय ही बता पाएगा. नील 11 ने 1 मैच जीता है लेकिन कल रियान इंटरप्राइजेस 11 और उल्वे एनसीसी उल्वे टीम के खिलाफ नीलकंठेश्वर ने उल्वे के खिलाफ उनका मैच हमें नजर आएगा. नंदू गायकवाड़ तेज तर्रार गेंदबाज के लिए जाना जाता है दोस्तों. न तांडा न शेंडा, डायरेक्ट बूंदा उनकी पहचान है. रबर बॉल में क्या बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने पिछले साल. सीधा स्टंप उखाड़ने की ताकत उनके गेंदबाजी में वो नजर आएंगे. यस डीजे. शेवटची मॅच असेल. पाणी दे जरा खेळाडूंसाठी. याच्यानंतर शेवटची मॅच असेल. यातून विजेता संघ विरुद्ध जासई. ती मॅच 8 ओव्हरची असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे स्पीड अप करा आपण. 8 म्हणजे दोन्ही मिळून 4-4. मित्रांनो सोन्या गायकवाड आज गेली कित्येक वर्ष क्रिकेटसाठी ज्यांनी आपला बहुमूल्य योगदान दिला, आज 40+ मास्टर यांच्या माध्यमातून खारकोपर या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरले. या अभिमानास्पद गोष्ट 40+ क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी. आणि आज खरं त्यांनी दाखवून दिलं की रेग्युलर मध्ये देखील आम्हाला तुम्ही घेता, आम्ही पण तेवढेच पैसे भरतो.
आम्ही काही कमी पैसे भरत नाही, त्याच्यामुळे तुम्ही आमचा लॉट्स वेगळा करू नका, आम्हाला तुमच्या सोबत घ्या, आम्हीही खेळण्यासाठी बिंदास तयार आहोत. आणि आज बघा रेग्युलर विथ 40+ दोन्ही मिळून लॉट्स सर्व एकत्रित जर आपण पाहिलात, आणि आज सोन्याने आपल्या आयुष्यातील ही बाईक खऱ्या अर्थानं जिंकत असताना रोशन. धन्यवाद प्रवीण. खरं तर सर्व 40+ खेळाडूंचं आपण कौतुक यासाठी करतोय. मी मगाशी देखील सांगितलं, टेनिस क्रिकेटला दिशा गती ज्यांनी दिलेली आहे असे जुने जाणते खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला आज पाहायला मिळाले आजच्या रात्रीमध्ये. आणि चांगला पोल, कोणताही प्रेक्षक या ठिकाणी बोर्ड झालेला नाही आहे, किंबहुना त्यांना या आजच्या पोलमध्ये मात्र जी अपेक्षित खरं तर मजा होती ती मिळालेली आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद आज या खेळाडूने सर्वांना दिलेला आहे. येस रोशन, असं वाटलंच नाही की आज 40+ लॉट्स आहे. चांगलं योगदान आज या सर्व पठ्ठ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रवीण बघा, उद्या 18 जानेवारी स्पर्धेची शेवटची रात्र. क गटातील पहिला सामना असेल रॉयल उल्वे विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. दुसरा सामना असेल रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी विपक्ष निलकंठेश्वर उल्वे. मला वाटतं रॉयल उल्वे आणि रांजणपाडा बरोबर तुम्हाला 6ला या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल. आणि पहिला चेंडू 6:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर तुम्हाला उद्या होताना पाहायला मिळेल. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 या स्पर्धेचं हे दुसरं पर्व. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू सलामीवीर दिनेश पंडा आणि त्यांच्या बरोबरीने मिलिंद बंडा हे 2 खेळाडू दाखल झालेत ॲज ओपनर. किरण पाटील यांचं पहिलं षटक असेल. 35 धावा त्यांना डिपेंड करायच्यात. मागच्या सामन्यामध्ये पॅडीने वैयक्तिक अर्धशतक केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये पॅडीला फारसा इम्पॅक्ट टाकता आला नाहीये. त्याच्याबरोबर आयलेश हा खेळाडू रनआउट झाला, त्यामुळे दबाव पूर्णपणे किरण पाटील यांच्या खांद्यावरती आला आणि तिथून मात्र धावा बनवताना ते देखील बॅकफुटला गेले. परंतु 35 धावा देखील कमी नाही आहेत. या मैदानाचा इतिहास वेगळा आहे. बॉलिंग मध्ये जर का 100% कमिटमेंट दिलं, फिल्डिंग मध्ये जर का चांगले एफर्ट्स लावले तर या धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. आणि ते मात्र प्रयत्न करायला 40+ उल्वे टीमला. तर एका बाजूला मापक आव्हान चेस करायचं आहे नवघर टीमला. समोरचा बॉल डाऊन दी ग्राउंड, बॉलच बॅक ड्राईव्ह. त्या ठिकाणी मिडॉनला खेळत असताना कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये, किंबहुना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी रन नाहीये. बॅटिंग करणाऱ्या नवघर 40+ टीमला पहिला बॉल फ्लाईट देत असताना यॉर्कर टाकलाय आणि त्याच्यावरती आपण पाहिला ड्राईव्ह करत असताना कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली इनिंगला. अशीच मात्र असाच शेवट मात्र शेवटपर्यंत करावा लागेल उल्वे 40+च्या गोलंदाजांना. असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. जर तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. त्यामुळे सुरुवात कोणत्या संघाची चांगली होईल पहिल्या ओव्हरमध्ये हे पाहायचं आहे. स्टेप आउट झाले, ऑन साइडला फटका, पिक केला बॉलला मिड विकेट मध्ये. पहिली सिंगल घेतली, सेकंडचा कॉल. दोघांनी मात्र कॉल स्वीकारला आणि 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ, चांगलं कन्व्हर्सेशन आपण पाहिलं. त्या ठिकाणी 2 रनसाठी 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने अकाउंट ओपन झालं. दिनेश बंडा यांचं अकाउंट ओपन झालंय नवघर 40+ टीमचं. स्टेप आउट झाले पुन्हा एकदा. 1 सेकंड बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिझनकडे फटका खेळले, डीप मधून फिल्डर धावत पुढे चाललाय. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 तिसरी होईल का? झाली कदाचित. तिसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहिली. याच धावा महत्वाच्या आहेत. लो स्कोर सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही सिंगलला डबल मध्ये परावर्तित करता तेव्हा डेफिनेटली प्रेशर फिल्डिंग टीम वरती राहतो आणि सिंगल डबल धावा करणं तितकं सोपं नाहीये. आणि इथे मात्र आपण पहिल्या सिंगलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं दिनेश बंडा आणि त्याच्या बरोबरीने खेळाडू आपण पाहता मिलिंद बंडा याने 5 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणाऱ्या 21 चेंडूमध्ये विजयासाठी 30चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. मागच्या सामन्याचा हिरो मिलिंद बंडा. मिलिंद नाव अतिशय युनिक आहे. खरं तर मिलिंद म्हटलं की विष्णूचा अवतार, देवाचं नाव आहे. आणि इथे मात्र चांगली कामगिरी त्यांनाही करायची आहे. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर त्यांच्या हातामध्ये झेल दिलाय. फ्री होम डिलिव्हरी. पहिला खेळाडू बाद झालाय मिलिंद बंडा. मागच्या सामन्याचा हिरो, सामनावीर चाललाय मैदानाच्या बाहेर. मुंबईची पावती क्या बात आहे बघा. संगीत ऐकण्यात दिनाबाई किती खुश आहेत मित्रांनो, आणि उद्या अजून खुश असतील कारण उद्या त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाले. उद्या शेवटची रात्र, उद्या सुपर संडे. 5 धावा धावफलकावरती मिडॉनला क्लिअर करत असताना मात्र एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. त्यामुळे मिडॉनला हा झेल टिपला गेला त्या ठिकाणी मिलन बंडा यांचा. आणि त्यानंतर मैदानाकडे जाताना आपण पाहता कुंदन बंडा यांना.
कुंदन बंडा मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर पहिला खेळाडू बाजूला 5 वरती, अजून 30 ची गरज आहे. येणाऱ्या 20 बॉल मध्ये 30, कहाणी में 20 बॉल 30 हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. धावांचा पाठलाग नवगरला करायचा. फुल लेंथ पुन्हा एकदा ऑन साइडला त्या ठिकाणी मिड विकेटला प्रदीप खारकर यांना हा बॉल शोधतो. सेकंडचा कॉल, दिनेश बंडा धावत निघाले आणि सेकंड कंप्लीट. क्या बात है. या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील आणि हे खरं तर सूत्र तुम्हाला आता वापरावं लागेल. दिनेश बंडा यांना माहिती आहे ड्यू फॅक्टर आता जास्त झाला, पहिल्या इनिंग मध्ये धावा आलेल्या नाही, त्यामुळे कदाचित आपण देखील इथे मोठे फरक खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित विकेट गमावावं लागते आणि त्यामुळे दबाव वाढेल संघावरती. त्यापेक्षा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, ध्येयात डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. ओव्हर पिच, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्यांना बीट करत असताना बॉल चाललाय त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. ड्यू फॅक्टरचा कोणताही परिणाम होणार नाहीये कुंदनवरती. त्यांच्या बॅटमधून षटकार. जे खरा तर रोशन हा तर झेल होता, परंतु निर्णायक क्षणी बरोबर जज करू शकलो नाही आणि षटकार आलाय. चला याच्यानंतर होणारी मॅच असेल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. जासई 11 जासई विरुद्ध यातून विजेता क्रिकेट संघ. तर जासई क्रिकेट संघ जर आता आपला जेवण वगैरे झाला असेल तर आता वॉर्मअपच्या तयारीच्या मागे लागा, कारण शेवटची आता अंतिम तुमच्यासाठी रात्र ही फायनल म्हणजे एक ट्रॉफी तर जाण्यासाठी तुम्हाला प्रतिस्पर्धी उलवे येईल की या ठिकाणी दिनेश भाई बंडा यांची सेना. अगदी शेवटची बैरवी असेल आजच्या रात्रीमधील. जासई 11 जासई 40+ विपक्ष विनर टीम हा सामना पाहायला मिळेल. अगदी योग्य खरं तर वर्णन केलं मागच्या फटक्याचं प्रवीण गायकरांनी. हा झेल होता परंतु दबाव जास्त होता फिल्डरवरती. जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी आपण पहिला षटकाराला 13 धावा धाव फलकावर. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी 22 धावांचं समीकरण. 7.33 आईलेश आलेत बॉलिंग मार्कवरती. डाव्या हाताचा आणखीन एक दमदार गोलंदाज किरण पाटील यांचं षटक अप्रतिम होतं पहिल्या 5 बॉलमध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार, त्या षटकाराने मात्र मोमेंटम पूर्णपणे खेचलाय नवगर 40+ टीमने. जी गतिमानता मिळायला हवी होती पहिल्या ओव्हरमध्ये, ती गतिमानता जी तो मोमेंटम मात्र मिळालेला आहे त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या नवगर 40+ टीमला. दिनेश बंडा बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, पॉइंट मध्ये फिल्डर आहे, थोडे फंबल झाले, पहिली सिंगल घेतली, नकार दिलाय. अगदी कमी गतीचा बॉल होता, त्याला दिशा देत असताना गलीमध्ये खेळले, गलीमधून 1 रन आणली आणि 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 14 धावा. 1 गडी बाद 14. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सेन्सिबल फटके पाहायला मिळाले दिनेश बंडा यांच्या माध्यमातून. डोक्याचा वापर करत असताना सिंगल डबलला महत्व. शफल झाले, हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली, बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. अवकाशाला गवस निघालत सीमा पार. कुंदनचा आणखीन एक ब्लास्ट, षटकार. बॅक पूर्णपणे आता ध्येयाकडे वाटचाल करत असताना नवगर 40+ संघ यावेळेला एज लागली आहे. एज अँड टेकन खेळाडू बाद. परंतु जाता जाता कुंदन बंडा याने आपला संघाचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. 2 षटकार 1 दुहेरी धावाच्या मदतीने 4 बॉलमध्ये 14 धावा केल्या कुंदन बंडा याने आपल्या संघासाठी. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नावेखाडे गावची A1 जोडी राहुल मोकल आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल मनीष मोकल साहेबांना विनंती असेल यावा. नितीन ठाकूर साहेब, राजेश ठाकूर साहेब त्यांच्या समेत, प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेब त्यांच्या समेत आपण पाहू शकाल जनार्दन ठाकूर साहेब आणि मनोज ठाकूर साहेब, रुपेश मोकल साहेब यावा. आपलं सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो. भीम, अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव हे सर्व पांडव आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो. सहर्ष स्वागत आहे आपलं. बघा फायरमॅन आहेत मित्रांनो, दमदार योगदान दिला या स्पर्धेला सर्वांनी. या बिल्ला रंगा स्वागत आहे आपलं. 15 बॉल आणि 15 धावा. रन बॉल इक्वेशन प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रत्येक बॉल मागे सिंगल बनवायच्या. मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहता नवीन खेळाडू संदीप तांडेल. हा सामना आपण जर पाहिला सोपा झालाय नवगर 40+ टीम साठी, परंतु संपलेला नाहीये. उल्वे 40+ संघ
या मॅच मध्ये डेफिनेटली शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल. अहिलेशला विकेट मिळाला. याही वेळेला प्ले अँड मिस. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. दिनेश थोडेसे हतबल झाले, निराश झाले, कारण त्यांना माहिती आहे यावेळेला मात्र महत्वाचा हा क्षण आहे, क्रुशल मुवमेंट आहे सामन्याची. जर का इथून विकेट गमावले किंवा जास्त डॉट बॉल खेळले तर दबाव वाढेल. वन्स अगेन डॉट बॉल. पूर्ण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये नवघर 40+ संघावरती. जबरदस्त कमबॅक अहिलेशांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 13 बॉल 15चं समीकरण. ऑन साइडला बिगिटचा प्रयत्न उंच मारलाय आणि झेल खाली आले किरण पाटील. 3 डॉट बॉल. विकेट देखील मिळाला आहे त्या ठिकाणी संदीप तांडेल यांचा. आता बॅकफुटला झाला थोडासा नवघर 40+ संघ. एक रनला महत्व होता, एक रनला डॉट बॉलला महत्व होतं आणि इथे आपण पाहिलं 3 डॉट बॉल केले संदीप तांडेल. येणारे 12 बॉल विजयासाठी आता नवघर 40+ टीमला बनवायच्या तब्बल 15 धावा. जे जे मित्रांनो, आपण पंढरपुरी चाय पाहिला, येवले चाय पाहिला, बंपा चाय पाहिला, परंतु आता आपण चाय पाहू शकाल मित्रांनो, माच चाय. बघा इथे मनमुराद माच चायचा आनंद घेऊ शका आपण. बघा एवढ्या रात्रीमध्ये आपण चायचा अथवा आस्वाद या स्पर्धेमध्ये पाहतो. मगाशी उल्लेख केला पंढरपुरी चाय, येवले चाय आणि आता आपण माच चाय. 12 बॉल मध्ये 15 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. 12 चेंडू 15. दिनेश बंडा जोपर्यंत विकेट वरती आहे तोपर्यंत आपण पाहत आहे नवघर संघ त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित राहतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहता राजेश, त्यांना आपण पाहू शकाल. बॉलिंग मार्गमध्ये गोलंदाज सज्ज. पाडी कमी गतीचा बॉल खेचून मारलाय कव्हर्सला. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा फटका थ्रू द कव्हर्स. फक्त सिंगल या बॉल वरती राहील. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी 14 धावांचं समीकरण. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. या सामन्यामध्ये जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जो संघ प्रयत्न करेल कदाचित त्या संघाच्या वाट्याला विजय असेल. आणि आता आपण पाहताय थोडासा हा सामना 11 बॉल 14 वरती आलाय. नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेला आपण पहिला शॉट ऑफ लेन बाहेर काढला बॉलला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. या क्षणाचा वाईड बॉल थोडासा आत्मविश्वास वाढवेल नवघर 40+ टीमचा. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळालेले आहे. आता 11 बॉल विजयासाठी 13 धावांचं समीकरण. 11ला 13 हे कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा सफल झाले होते. याही वेळेला बॉल मागे चाललाय. पंचांनी मात्र जमीनला हात केले समांतर. हा बॉल आहे अवांतर. अतिरिक्त रन्स पुन्हा मिळेल. आता 11 बॉल 12 धावा. 11-12. कदा एका बाजूला उलव्याचे पाठराखे म्हणत असेल सिंगल आली तरी चालेल, पण लिगल बॉल टाक. एक्स्ट्रा बॉल नको आहे, एक्स्ट्रा रन नको आहे. या रन तुम्हाला डोकेदुखी धरतील या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आता बरोबर लाईन मध्ये बॉल टाकला. हलकासा कट झाला चेंडू, त्यामुळे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 10 बॉल 12 धावांचं समीकरण. मोठा फटका खेळणं उचित राहील का या क्षणाला, की सिंगल डबल घ्यावी लागेल याचा मात्र नक्की अभ्यास करावा लागेल या फलंदाजांना. 10 बॉल 12 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पहिला बॉलची गती काढली. इथे देखील पुन्हा वाईड बॉल. परत एक वेळा मला वाटतं या षटकातला 3रा वाईड बॉल. बिना मेहनतीच्या धावा जर का तुम्ही खर्च केल्या तर डेफिनेटली पराभवाला सामोरं जावं लागेल. 5 बॉल 7 वरती घेतो दिनेश बंडा. 10 बॉल 11 हे समीकरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. बॉल मात्र चालला वाडी स्ट्रॉंगांच्या डोक्यावरून. या अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दमदार सामन्याची हवा काढणारा षटकार. 9 चेंडूमध्ये फक्त 5 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय. राजेशने सांगितलं खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. मारेल तर षटकार किंवा चौकार, सिंगल डबल आम्ही घेणार नाही आहोत. 9 बॉल आणि 5 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपण पाहिला. वारंवार हाच प्रयत्न होतोय. मी मगाशी म्हटलं सिंगल डबल काढणं यासाठी तुमच्याकडे स्किल असावं लागतं. षटकार चौकार 11वा नंबरचा खेळाडू देखील येऊन मारू शकतो टेनिस बॉल मध्ये, परंतु सिंगल डबल काढणं तितकं सोपं नाहीये. आता 8 बॉल 5 धावा
हे समीकरण. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, गलीमध्ये खेळले, त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर नाहीत, प्रोटेक्शनला बॉल निघालाय, आउटफील्ड मैदानाची फास्ट, स्कोर इज लेवल. 4 धावा इथे आलेल्या आहेत. फक्त सिंगलची गरज आहे 7 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या नवघर 40+ टीमला. बघा रोशन, दिनेश बंडा रनिंग मध्ये खूप जोरात आहेत, पण समोरचा बॅट्समन थांब रे बाबा थांब, चौकार गेलाय, थांब, किती धावतो. खरं तर ही त्यांची मेहनत आहे. कल्पेश फिटवेअर मध्ये ते सध्या आहेत आणि त्यांचं योगदान देखील महत्वाचं राहिलं. हा विजयी फटका मागे मारलाय फाईन लेगला, हा विजयाचा चौकार ठोकलाय फलंदाज राजेशने आणि हा सामना जिंकलाय नवघर 40+ टीमने. सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ज्याने सेन्सिबल खेळ दाखवलेला आहे. मला वाटतं पॉवर प्ले मध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट ज्यांच्या खात्यामध्ये गेला बॅटिंग करताना, शेवटपर्यंत उभे राहिले आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 7 धावांचं योगदान ज्याने दिलेलं आहे ते खेळाडू आहेत दिनेश बंडा, या सामन्याचे हिरो. चला जास्तही 40+ आणि